जरांगेंचं आंदोलन एसआयटीच्या फेऱ्यात। जरांगेंच्या आंदोलनामध्ये दगड कोणाच्या कारखान्यातून आले, शेलारांचा सवाल। राजेश टोपेंवरील आरोप 100% खोटे। जरांगेंची खुशाल चौकशी करा, आमचा संबंध नाही, शरद पवारांचं विधान। शिंदे फडणवीसांनी आरोप करताना भान बाळगावं, पवारांची सरकारवर जोरदार टीका। सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू, दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान। जरांगेंना अतिरेकी ठरवणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल। एसआयटी चौकशी चिवटपणे करा, ठाकरेंची मागणी। सरकारनं दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार का, 10% आरक्षणाचा फायदा काय, जरांगेंचा सरकारला सवाल। वंचितच्या मवियातील समावेशाच्या फक्त चर्चेच्या फेऱ्या, जागा वाटपाच्या चर्चा पूर्ण होत नसल्यामुळे वंचित आणि मवियाच्या सामान्य कार्यकर्त्यांमधील संभ्रम कायम। मवियात कोणतेही मतभेद नाहीत, उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार, प्रमुख नेते जागा वाटपावरती बोलणार, खासदार संजय राऊतांची माहिती। जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, शिवनेरीवरती शिवकालीन गाव आणि किल्ल्यांची प्रतिकृती उभारली जाणार, अर्थमंत्री अजित पवारांचीच अर्थसंकल्पात घोषणा। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला, हा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका। ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, अशोक चव्हाणांपाठोपाठ बसवराज पाटलांचाही काँग्रेसला रामराम। राज्यातील अनेक भागामध्ये गारपिटीचा तडाखा, मराठवाडा विदर्भात अवकाळीचा फटका बसल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।